नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सौलता गागरे आपणासाठी नेहमीच मोटिवेशनल व्हिडिओज मी बनवत असते। असाच आज एक मोटिवेशनल व्हिडिओ मी आपणासाठी घेऊन आलेली आहे। कथा छोटी आहे पण अर्थपूर्ण आहे। एकदा एका सकाळी मी ऑफिसला जाण्यासाठी निघाले। सकाळची वेळ म्हणजे तशी प्रचंड घाई गडबडीची। तशाच घाई गडबडीत मी घराच्या बाहेर पडले, कारण बसची वेळ झालेली होती आणि मी घाईघाईत बाहेर पडले तसं माझ्या लक्षात आलं की आता आभाळ खूप भरून आलेला आहे, कोणत्याही क्षणामध्ये पाऊस येऊ शकतो। पण त्या तयारीनं मी बाहेर पडलेली नव्हते। बस स्टॉपवर पोहोचायचं होतं, बसची वेळ होत आलेली होती। घाईघाईनं बस स्टॉपकडे निघाले। बस स्टॉपपर्यंत पोहोचण्याच्या आधीच धो पाऊस सुरू झाला। माझे कपडे ओले चिंब झाले, परंतु बस पकडण्यासाठी मी घाईघाईने बस स्टॉपपर्यंत पोहोचले। अधिकच ओली झाले। त्या ठिकाणी जाऊन पोहोचले आणि मला त्या पावसाचा प्रचंड राग आला होता। माझी चिडचिड होत होती, माझा त्रागा वाढलेला होता। पाऊस मात्र कोसळतच होता आणि तशात बसही लेट झालेली होती। तशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी उभं राहण्याशिवाय मला काहीही पर्याय नव्हता। मी बसची वाट पाहतच होते। तितक्यात एक आजीबाई हातामध्ये छत्री घेऊन त्या बस स्टॉपवर येऊन उभ्या राहिल्या। माझ्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या तशा त्यांनी मला छत्रीत येण्यास सांगितले। मी वैतागलेली, चिडलेली, माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता। मी आजींच्या जवळ छत्रीत जाऊन उभी राहिले। आजी मात्र हसत होत्या। आजीचा चेहरा अतिशय आनंदी आणि प्रसन्न होता, चेहऱ्यावर हसू होतं। मी आजींचं निरीक्षण करीत होते की ह्या पावसाने मला एवढा वैताग आणलेला, माझा दिवसाची सुरुवात खराब झालेली, आणि ह्या आजी मात्र हसतायत। न राहून मी त्या आजींना प्रश्न केला, आजी तुम्ही का हसताय? आजी माझ्याकडे बघून पुन्हा एकदा हसल्या आणि त्या रस्त्याच्याच कडेला असलेली झाडं आणि फुलांकडे बोट करून त्यांनी मला दाखवलं, ही झाडं फुलं ही बघ तू, त्यांना या पावसाची, या पाण्याची किती गरज आहे। ती त्याच्यासाठी तहानलेली आहेत। बघ ते कसे मनसोक्त पाणी पित आहेत। माती ते पाणी कसं शोषून घेतीये। तहानलेल्या जीवासारखं जणू काही ती घटाघट पाणी पितीये। ती फुलं जणू काही आनंदाने हसत नाचत बागडत त्या पावसाचं स्वागत करत होते। खरंच आतापर्यंत त्या झाडांकडे, त्या फुलांकडे माझं लक्षच गेलं नव्हतं। मी होते ती फक्त माझ्याच त्रासामध्ये, माझ्याच वैतागामध्ये, कामाच्या ठिकाणी पोहोचण्याच्या घाईमध्ये। आजी मात्र ह्या सगळ्या परिस्थितीचा आनंद घेत होत्या आणि त्या झाडांबरोबर, फुलांबरोबर त्यांचं आनंदी जीवन त्या जगत होत्या, ते क्षण त्या घालत होत्या। खरंच मित्रांनो, की आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात की एखादी गोष्ट आपल्यासाठी जरी त्रासदायक असली तरी इतरांसाठी ती फायद्याची असते, आनंदाची असते, त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारी असते। जसा या पावसाने त्या वनस्पतीच्या, त्या फुलांच्या जीवनांमध्ये आनंद आणलेला होता, त्याची त्यांना गरज होती। आणि मग हे सगळं ऐकून आता माझा राग पूर्णपणे निवळला होता। त्या झाडांकडे बघून मीही आता आनंदी व्हायला लागले होते। आजीसारखंच हसू माझ्याही चेहऱ्यावर आता हळूहळू यायला लागलेलं होतं। तर मित्रांनो, कथा काल्पनिक असली तरी त्यातून आपल्याला काहीतरी बोध घेण्यासारखी आहे। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आपणासाठी घेऊन येत असते।
ही कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण तुमच्या एका लाईकने आणि सबस्क्राईबमुळे आम्हाला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. धन्यवाद.